बघा गाईच माईने केवढ्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि लसूण घेतलेल्या आहे. लाईक करा मन या. मस्त झाले का माई तळून? हा झाले. चला माईने तळून घेतलेले मस्त खुसखुशीत. माईने बघा मस्तपैकी काढलेले आहेत झाड्याने आता ताटलीमध्ये है ना माई? हा हे बघ. अरे वा वा मस्त केले ग. खुसखुशीत आणि खुरखुरीत. एकच टाकायचं ना. हा हे आवडले तर ना लाईक करा. पुऱ्या तळून घेते. बर बर माई घे तळून. हा चला आता माई पुऱ्या घेते तळायला. चला माईने पुऱ्या घेतल्या तळायला. मस्त आता पुरी भाजी करते आहे ना माई तू? हा पुरे भाजी आणि खमंग त्याच्याबरोबर हे पण केले चहा बरोबर खायला तिने आहे ना माई? हा हो का किती माईची मस्तपैकी फुगली पुरी. टणटणीत फुगली ग माई. अरे मला ताट घ्यायची. काय घ्यायचं ग माई? काय घ्यायचं राहिलं? ताट घ्यायचं राहिलं होतं माईचं. ताट दिलेलं आहे माईला. मस्त फुगली ग पुरी. हा मस्त फुगलेली माईची पुरी. अरे वा वा वा. घे ना तुला आता. हा घेतो घेतो मी. मग घे. देऊ का? थांब होऊ दे तुझं. मस्त खुसखुशीत तळल्या आहेत माईने पुऱ्या आणि फुगलेली पुरी आपण खाऊन घेऊया. चला माई मी घेतो पुरी बरं काही. घे घे. माई गरम आहे. नाही काय नाही बघ. रूप केले. हां आणि पुरी. हां ही भाजी. हां हे आवडले तर लोक करा. ह्याच्यात अर्धा कप रवा घेतला. 2-3 चमचे मी मैदा घेतला आणि 2 चमचे तेल टाकलं. अर्धा कप दूध घेतलं आणि हे अर्धा कप गूळ घेतला. आता मी याचा केक बनवणार आहे. चला केक बनवणार आहे आई तर बघून घेऊया आपण रेसिपी. कुकर गरम करायला ठेवलं. त्याच्यात मीठ ठेवलेले. बर ठीक आहे चला. हे कुकर गरम केला मी. कुकर गरम केलाय. त्यात काय टाकलं तू? मीठ आहे मीठ. मीठ टाकलं मी ते खाली. मीठ नेहमी तेच वापरते मी. आणि हे तू काय भांडे घेतलं? काय लावलं तू भांड्याला? तेल लावून घेतलंय. तेल लावून घेतलंय मम्मीने भांड्याला. चला केक करते. टाकलेलं इस्काली आणि एक अर्धा चमचा थोडासा बेकिंग सोडा टाकते. बस. बेकिंग सोडा टाकलेला आहे आता आईने. टाकायचं असतं बा. हे काय टाकलं आता ते मम्मी? हे केकला स्वाद यावं म्हणून. स्वाद यावा म्हणून टाकलं का? चला स्वाद येण्यासाठी एकच ठेवून टाकलेला आहे. आणि आता का मिक्सरला पाणी करून घेतो ना जरासं मिक्स होतं त्याची छान. काय करते? हे भांड्यामध्ये वतायचं. कुकरला 25 मिनिटासाठी अर्ध्या तासासाठी ठेवून द्यायचं. चला भांड्यात ठेवायचं. कुकरला ठेवून देणार आहे आई. केक तयार करणार आहे. साधा आणि छोटासा सिंपल केक तयार करणार आहे. त्यात जास्त काही मटेरियल टाकलं नाही. घरगुती आहेत वस्तू त्याच टाकलेल्या आपण ना. घरगुती वस्तूपासून केक. कुकरची शिट्टी काढली. हां आता हे असा कुकर याच्यात ठेवून द्यायचा डब्बा. आईने कुकर मध्ये डब्बा ठेवून दिलेला आहे आणि कुकरची शिट्टी काढून कण लावून घेतलेले. ते होऊन द्यायचं. आता काय करायचं? 25 मिनिटं होऊन द्यायची. 25 मिनिटं होऊन द्यायचं. आता आहे थोडासा तुटलेला आहे तो. आपण घरगुती केल्यामुळे थोडासा तुटलेला आहे पण काय नाही. खूप चांगला केक झालेला आहे. आता बघू आपण. आणि मम्मीने आता पालथा घातलेला आहे केक. आणि मस्तपैकी असा छोटासा केक तयार झालेला आहे आपला घरगुती साधा. ती आहे का माई? काय बनवायला? शिळ्या चपात्याचा भुगा करते. शिळा चपात्याचा भुगा करते का तू? हा. आणि त्याचं काय करणार आहे माई तू? त्या भुगा करून खायचं. कांदा टाकायचा. बरं कांदा टाकायचा का त्याला? आणि काय काय टाकायचं सगळं सांग ना मला. मिरची टाकायची. हां
हळद टाकायची, हां. मोहरी टाकायची. तर चला आता आज माई भुगा करणार आहे. तर भुगा केल्यानंतर आता बघूया आपण भुगा कसा होतोय. मीठ टाकायचं. मीठ. चला तर भुगा करत आहे माई. आपण काय करूया आता भुगा बिगा करून घेऊया आणि आता माई कशी करते काय करते आपण त्याची पूर्ण रेसिपी बघून घेऊ. तुम्ही पण ट्राय करा आणि मस्तपैकी भुगा करून खाऊन घेऊया है ना. होय माई. लोणचं असतं ते चांगलं. काय काय लोणचं. लोणचं काय टाकायचं. लोणचं टाकते वय टाकीत नाही खायला. हां त्याच्याबरोबर लोणचं बरणी आणू आपण आणि लोणचीची बरणी आणून खाऊन घेऊया. अरे एक ताकाची पिशवी आण, आपण सगळेजण खाऊ. बरं मग एक ताकाची पिशवी आणतो त्याच्यावर आपण ताक टाकून खाऊ आहे ना. हा. ह्याच्यानंतर आता मला हा खूप मोठा व्हिडिओ झालेला आहे. मला आता एडिटिंग वगैरे करावं लागेल त्याच्यामध्ये. मग आता कांदा चिरत आहे. तर एडिटिंग करता करता मग मी दाल भात बनवले असेल माईनी. आणि गाईस आम्ही माईला सांगत नाही बनवायला. माईला आवडतं म्हणून माई स्वतः बनवतात. आम्ही तिच्याकडनं माईकडनं काम करून घेत नाही. तुम्ही समजू नका असं. आम्ही माई असं कधी कमेंट नका करू की तुम्ही लोक माईलाच काम करवता. तर आगे बोलत आहे की माईला आपण काही काम सांगत नाही आहे. माईच्या मनानेच ती करते. आम्ही तिला म्हणत नाही की कर बाबा. ती म्हणती मला कामाची आवड आहे. आमच्या काम आम्ही घेतलं तर ती आमच्या हातातून हिसकून घेते. प्लीज तुम्ही समजू नका कारण आम्ही माईकडनं काम करून घेतोय. माईला आवड आहे म्हणून माई स्वतःच करते. आता बघा कशी डोळे मिचत आहे माई. कारण की आता माई कांदा कापत आहे तर माईला थोडंसं पाणी नाही येत. डोळ्याला पाणी येतंय माईच्या. चिरून बघ नाही. बघा माई म्हणते चिरून बघा. माई आम्ही तुम्हाला सांगत नाही. तुम्ही कशाला करता. आम्ही करतो ना इकडे. हां बसलेलो आहे आम्ही. तुम्ही ऐकतच नाही तर आम्ही काय करू आता. चला. एके जागेवर बसले तर हातपाय आकडते माझे म्हणून करते मी. बसल्या बसल्या करते का तू. हा. आता बाय गाईस. आता आपला ब्लॉग संपला आहे. लय मोठा झालाय. अरे संपलं नाही अजून. आपल्याला ते हे करायचं आहे आता. माईने आता तुकडे हे करून घेतलेले आहेत. कांदा कापून घेतलेला आहे. तर आता लवकरच रेसिपी बनन माईची तर तुकड्यांची. तर आपण बघूया आता. थोड्या वेळ थांबा. आता आम्ही जरा वेळेसाठी ताक आणायला जातो. थांबा तोवर तुम्ही करा. तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. ही बघा आमची माई आता काम करत आहे. चला आता ऑगी आलेला आहे आणि ऑगी आता घेऊन चाललोय. तुम्ही फक्त माईसाठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बघा गाईच माईने केवढ्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि लसूण घेतलेल्या आहे. त्याचं ठेसा करणारी माई. आता एवढा तिखट ठेसा बापरे. आता सो गाईस माईने आता सुरू केलेला आहे तुकडे. तर माईचे तुकडे खाताल ना तुम्ही तर तुम्ही म्हणता काय तुकडे करते माई. हा माई तू लहानपणापासून करते काही तुकडे बिकडे. भाकरीचे पण होतात का माई. भाकरीचे पण होतात माई. पण आता माईने चपातीचे करून दाखवते. काल रात्री जे शिळ्या चपात्या उरलेल्या आहेत त्याचे तुकडे करून दाखवते माई. आता मस्तपैकी माईने कांदा परतून घेतलेला आहे. हे बघा किती छान. तर माईने आता तिची स्पेशल हळदीचं घे. काय आलं हळद घेऊ. तर माईला आपण आता हळद देऊया. जरा माई हळद काढून घेत आहे माई. माईचे जे स्पेशल सिक्रेट मसाले आहेत ती टाकून ती बनवत असती. एवढे छान मसाले आहेत ना तिचे. काळा मसाला आहे, लाल मसाला आहे, अजून कोणते आहेत ग माई. धने पावडर आहे. तर माईने हळद काढून घेतलेली आहे. तर आता चला माईची आता रेसिपी चालू होईल थोड्या वेळातच. तर आपण आता बघूया. माईने आता हे मी काय घेतलंय तू मोहरी टाकलेली आहे आता माईने. तर आता माईने मोहरी टाकलेली आहे. तर माई परतून घेते. बघा माईने आता मोहरी परतून घेतली आणि कांदा वगैरे लालसर करून घेतलेला आहे. आता बघूया माई काय टाकते बघू आपण. खूप छान प्रकारे मस्त बनवणार आहे माई आता.
है ना माई? हा तुम्ही लय आवडीन खायचे का? हा आवडीन खायचे का पहिले? हा घ्या दही 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 ताक. माई काय कांदा लाल होतो ना. चला माईने आता मस्तपैकी माई कांदा परतून नाही नाही अजून व्हायचंय. व्हायचं आहे का? किती वेळ लागेल तुला तसं? थोडे वेळ 5 मिनिट. 5 मिनटं लागणार रे. तर आपण माई संग त्यावर बोलून घ्या. माई तुझ्या शाळेत पण घेऊन जायचे का तू डब्याला तुकडे? हा जायचं शाळेत बी घेऊन जायचं. हा सहलीला आम्ही मैत्रीण घेऊन जायचो तुकडे खायला हा. शाळेत. अरे वा वा मस्त. आता हळद टाकत आहे माई. आता मिरची टाकते. मिरची टाकत आहे माई. बस झाली नाही. बाद झाली मिरची माई. जास्त तिखट नको आपल्याला, थोडं तिखट राहू दे. ते कुठे गेलं ते? कारण की आपल्या घरात फिक्की खाणारे भरपूर आहेत, तिखट खाणारे कमी आहेत. जास्त खायला तिखट खाल्लेलं पण चांगलं नसतं ना माई. माई मला नाही माहिती बाबा. तुला तिखट आवडतं का मला तिखट मिठाचं लागतं? मला नाही मिठाचं लागतं. हा का? हा माईला तिखट आवडतं, मिठाचं नाही आवडत माईला. तर माईने मस्तपैकी आता कांदा लालसर आणि त्यात सगळे मसाले, तिचे सिक्रेट मसाले टाकून परतून घेतलेले आहे. कुठे गेलं ते? काय गेलं ग माई? कुठं हरवलं काय तुझं? हरवलं नाही ते. चला आता हे जे कुस करून घेतलेले आहेत तिने रात्रीच्या चपात्याचा भुगा करून घेतलेला आहे ते आता टाकणार आहे कढईमध्ये. ते कढईत हा बघा कढईत टाकलेले आहे माईनी. बघून घ्या. मस्त का माई? तुकडे हा. मस्त तुकडे करून घेतलेत माईने बघा. आता माई आता ते मस्तपैकी परतून घेईन. हे काय परतून घेते. हात बोलताना टाकते. मैदा मनी उगाच ठेवलं आहे. काय झालं? गरम झालं नाही ते. तापलेली कढई ती जर दमानी कर. माईने खाली घेतली कढई आणि परत ती येतं ती एकजीव करून घेते तुकडे. तर आपली जबरदस्त आणि आता खाण्यासाठी तयार झालेले तुकडे. तर सगळ्यांनी टाकून मस्तपैकी खाऊ शकतो आपण, है ना माय? हा. तर चला आता मी ताकाची पिशवी आणू का त्यावर माय? ताक आणू का मी? हा. चला ताक आणतो मी त्यावर आणि ताक टाकून हा आपण ते खाऊन घेऊया मस्तपैकी. माईने तर लास्टला कोथिंबीर टाकलेली आहे. तर मस्तपैकी अशी हिरवीगार कोथिंबीर आणली होती, टाकून दिलेली आहे माई. काय हिरवीगार कोथिंबीर कोथिंबीर टाकल्यावर चांगलं लागतंय ना, चवदार लागतंय ना. हा. आणि डोळ्यासाठी पण चांगली असते कोथिंबीर. हा. हां तर माय म्हणते आता डोळ्यासाठी पण चांगली असते कोथिंबीर. आणि कोथिंबीर टाकल्यावर पण आधीच तर स्वाद येतोच त्याला. मस्त असे तुकडे तयार झालेले बघा. आता घ्या खाऊन चला, है ना माय? हा. खाण्यासाठी तयार झालेले आहेत तुकडे. तर चला आपण खाऊन घेऊया आता. तुकडे लाईक करा. किती काय लाईक करा म्हण या. लाईक करा. मस्त.